नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. या छोट्याशा ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर आज एक छोटासा ब्लॉग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज सर्व देवांना अभिषेक घालायचा होता. तर सर्वप्रथम पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची मूर्ती एका ताटामध्ये घेऊन त्यांना सर्वप्रथम कच्चं दूध, त्यानंतर दही, पहा आता दही, तूप, मध आणि नंतर साखर अशा पद्धतीनं पंचामृतानं त्यांना अभिषेक घालायचा होता. तर एका ताटामध्ये मी ती छोटी मूर्ती, माझ्याकडे छोटीच मूर्ती होती, छोटी मूर्ती मी घेतलेली आहे आणि त्यांना दही, दूध, तूप, मध, साखर या 5 वस्तूंनी पंचामृताने छान प्रकारे त्या मूर्तीला अगोदर ते चोळून घेतलेलं आहे आणि मग नंतर त्याला तांब्याने पाणी ओतून त्यांना स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता मूर्ती धुवून झालेली आहे. त्यानंतर ती आपल्याला स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे. म्हणजे घरच्या घरी आपल्याला जर मंदिरात जाणं जमलं नाही तर घरच्या घरी आपण देवांना अभिषेक घालू शकतो. तर पांडुरंग आणि रुक्मिणीच्या मूर्तीबरोबर इतरही देवांना दह्या दुधाने अभिषेक करून घेतला आणि देवपूजा करून घेतली. जास्त मोठी पण मूर्ती नाही, छोटीशी मूर्ती आहे. त्यानंतर तिला आता मी चंदन लावून घेतलं आणि रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. पांडुरंगाला चंदन लावलेलं आहे. तर ब्लॉग बनवायचा हा पहिलाच प्रयत्न आहे. थोडाफार चुका होत असतात, सुरुवातीलाच आहे, प्रयत्न केलेला आहे, तर तो थोडासा तुम्ही समजून घ्या. तर म्हटलं चला आता मैत्रिणींसोबत हा ब्लॉग शेअर करावा. छोटीशी मोत्याची माळ होती, ती पण पांडुरंगाला घातली. तर अशा पद्धतीनं घरच्या घरी अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर पांडुरंगाला प्रिय असलेलं पारिजातकाचं फूल, पारिजातकाला फुलं आली होती 2-4, तर तेवढेच, जास्त नव्हती आली, तर थोडीशी होती. तर त्यापैकी एक पांडुरंगाला आणि एक रुक्मिणी मातेला ठेवलं. गुलाबाला मात्र भरपूर फुलं आली होती, तर ती सर्व देवांना पुरतील एवढी मोठी फुलं आली होती. त्यांना नमस्कार केला. त्यानंतर महादेवाची पिंड आहे त्यालाही अभिषेक करून घेतला. अशा पद्धतीने सर्व देवांना अभिषेक करून घेतला आणि सर्व देव जागच्या जागी ठेवून दिले. अभिषेक करताना सर्व देव एकत्र घ्यायचे नाहीत, एक एक करूनच घ्यायचा. तर सर्वप्रथम मी महादेवाची मूर्तीच घेत असते, पण आज एकादशी असल्यामुळे तो मान पांडुरंगाला दिला. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आता मला गोपदम काढायचे होते. तर गोपदम म्हणजे चातुर्मासामध्ये 4 महिने ही सेवा करायची असते, हे व्रत करायचं असतं. तर ते काढताना पहा, ही विष्णूंची अतिशय छान अशी सेवा आहे. तर म्हटलं त्याचा व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करावा. तर आज आषाढी एकादशीपासूनच हे व्रत करायला सुरुवात करतात, त्यामुळे मुद्दाम हा व्हिडिओ तुमच्या समोर शेअर केलेला आहे. सर्वप्रथम 7 आपण पावलं काढून घेतलेली आहेत. आज सुरुवात आहे, त्यामुळे जरा एवढी काही व्यवस्थित आलेली नाही, तरी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 6 गोपदम काढायचे आहेत आणि पूर्ण 4 महिने म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकता. याला काही उपवास वगैरे धरण्याची गरज नाही. फक्त रोजची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर एक पाट ठेवून हे गोपदम काढायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही रांगोळी एका डब्यामध्ये भरून ती तुम्ही दरवाजामध्ये काढण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि पुन्हा नवीन रांगोळी त्याच्या जागेवर तुम्ही रोजच्या रोज काढायची आहे. पाहता 7 नंतर 6 आणि नंतर 5 गोपदम काढायचे आहेत. 5च्या मात्र आपल्याला डबल 2 रांगा करायच्या आहेत, जेणेकरून 33 होतील. पाहता इथे मी 5 डबल काढलेले आहेत गोपदम, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने 4, 3, 2 आणि 1 करून मी ते पूर्ण केलेलं आहे आणि खाली मी गोपदम असं नाव दिलेलं आहे. तुम्ही त्याच्याऐवजी स्वस्तिक वगैरे काढलं तरी चालतं. म्हणजे 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी हे गोपदम काढायचं असतं, हे त्याच्या मागची ही कथा आहे.
तर चातुर्मासामध्ये बऱ्याच स्त्रिया हे व्रत करतात, त्यामुळे मुद्दामून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे गोपदम काढायचे असतात आणि नंतर त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची असते. अगोदर हळदी आणि नंतर कुंकू व्हायचं, म्हणजेच 33 कोटी देवांना आपला नमस्कार सांगायचा आहे आणि श्री विष्णूंची कृपा आपल्याला मिळवायची आहे. हा, तर अशा पद्धतीने गोपदम सुद्धा काढून झालेला आहे. तर रेसिपीच्या व्हिडिओमध्येच हा व्हिडिओ सुद्धा म्हणजे मुद्दाम ह्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ घेतलेला आहे. म्हटलं चला मैत्रिणींसोबत हा सुद्धा शेअर करावा, जरा काहीतरी वेगळं होतं, कारण आजपासूनच या व्रताची सुरुवात होती. एक फूल वाहिलेलं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती टिकावी अशी देवाकडे प्रार्थना करायची आहे. तर आता एकादशी असल्यामुळे आज खिचडी करायची होती. तर सर्वप्रथम बटाटे टाकलेले आहेत तेलामध्ये. बटाटे चांगले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्यांचा ठेचा टाकलेला आहे, हिरव्या मिरच्या, आणि त्याच्यानंतर साबुदाणा टाकलेला आहे. आता साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता, त्यामुळे तो छान भिजलेला आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि तो सर्व साबुदाणा आपल्याला हलवून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि खिचडी शिजत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. तुपामुळे खिचडी एकदम मोकळी होते आणि मऊ होते, अतिशय छान अशी खिचडी तयार होते. तर खिचडी हलवलेली आहे पहा, तयार झालेली आहे. आणि बाजूलाच त्याच्यासोबत खाण्यासाठी मी कढीसुद्धा करून घेतलेली आहे, दह्यापासून बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने आजचा एकादशीचा मेनू होता. त्यानंतर भगरसुद्धा केली होती. बऱ्याच जणांना खिचडी जास्त जमत नाही, त्यामुळे भगर आणि केळीचे वेफर्स, तर अशा पद्धतीने सर्वांनी फराळ केलेला आहे. आणि हा छोटासा ब्लॉग तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, त्याचप्रमाणे गोपदमची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझ्या मैत्रिणींना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.